माझ्या पुढे दुसरे कुठून येणार? दुसऱ्यांना नाव ठेवायचे, दुसऱ्यांना आपण स्वतः मात्र 100% राईट. काय 100%? मी 100% करी 100. मग तर तुम्ही देवच, मग तुम्ही साधे सुधे बिलकुल नाही. 100%. कसं काय म्हणू शकता तुम्ही? दुसऱ्यामध्ये भेद करताय. स्वतःला सोनं समजायचं आणि दुसऱ्याला कार्टेत का बरं? अरे ज्याला तुम्ही आजही सांगते, 10 वर्ष झालं सांगते, ही भेद आहे ना, तुम्हाला एकाशी अभेद होऊन द्या. सामोरे पाहताच दृष्टी सपडे देव माझा. ह्या निराकारामध्ये पंजाबी लोक पण आहेत. ह्या निराकारामध्ये पंजाब आहे, अमेरिका आहे, हरियाणा आहे, दिल्ली आहे. कशात आहे? दिल्लीत जाऊन प्रार्थना करायची का? इथं बसून दिल्लीत प्रार्थना नाही होऊ शकत. देवा दिल्ली तुझ्यातच आहे. दिल्ली दिलवालो की. आणि मुंबई मायानगरी आहे. मुंबईमध्ये काय मायानगरी. मग आता आपण इथं बसून की संपूर्ण जे काय आहे ते सगळं निराकारतच आहे. मग ते ब्रह्ममुहूर्ताला तुम्हाला उठलंच पाहिजे, कारण तुमच्या जीवनावर स्टॅम्प लागलेला आहे गुरुंचा साकाराचा. सांगता आकार उकार मकार. आकार आहे तो ब्रह्मा. आकाराकडे आले का नाही? शाळा शिक्षिका आहे ना, मग ते शिक्षिकाचं जे गोष्ट नाही करायचं का ब्रह्ममुहूर्ताला? आकार आहे तो ब्रह्मा. उकार आहे तो विष्णू. माझे कानात शब्द घुमत नाहीत का? घुमतात का खरंच? तो उकार मकार. नाही हे नाही करायचं, असं नाही वागायचं. झालं की नाही? तिन्ही गोष्टी. पण ते ब्रह्ममुहूर्ताला उठून थोडा वेळ बसावं लागतं. आसन तुम्ही दिवसभर टाकू शकत नाही, हे कोणत्याही शास्त्रात सांगितलं. आसन आहे ब्रह्ममुहूर्ताला. आसन जेव्हा टाकतो ना, ते आसनच त्याच वेळेस असतं, कारण त्यावेळेस अद्वितीय शक्ती दिवसाभरात काय होतं, कर्म काळ सगळे लागलेलं असतं. त्यावेळेस फक्त 10 मिनिट, जास्ती नको उठू. त्यामध्ये जय घोष करा, कारण त्या आदिशक्ती शिवशक्तीचा बराच सारे माझा सगळ्याच्या उतीभोवती ती उठवायला येतात. उठा तुमच्या जीवनामध्ये उठा. काय लोकांच्या जीवनामध्ये गुरु नाही तरी त्यांना उठवते का? तर भविष्यात मी तुझी माझी गुरुची गाठ बॅट घालून देणार आहे. तोपर्यंत उठतात, पण नामस्मरण करता येत नाही, कारण घोष करायला नाम नाही. म्हणून आकार आहे तो ब्रह्मा. मग उठल्या कुणाचा आभार करायचा असतो? आकाराचा. आकाराचं महत्व कधी? ब्रह्ममुहूर्तामध्ये. आता दिवसभर काय करायचं? आराध्याचं नाव घ्यायचं. तुम्ही ज्याला मानता ना, हा आसनवर आहे तो मंत्र. ते तुम्हाला मी कधी सांगत नाही, पण सांगते तुम्हाला. आल्याच ते आसनवरच. जर आपण पहिले काय म्हणायचो, सकाळी अभ्यास केला की लक्षात पहाटेचा अभ्यास लक्षात राहतो. म्हणून ते सांगितलं. कारण त्याच मंत्राने तुझी सद्गती होणार. हा, पण दिवसभर तू हे कर, कोणतं? आराध्याचं ध्यान करत राहा. ते आराध्य तुला मदत करतील.